कामानिमित्त डोणोलीहून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या पाटील दाम्पत्याच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगानं आलेल्या डंपरनं धडक दिली। या अपघातात वंदना पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती आनंदा गंभीर जखमी झाले। ही घटना आज सकाळी कोल्हापूर-पन्हाळा रोडवरील पडवळवाडी इथं घडली। शाहूवाडी तालुक्यातील डोणोली इथल्या आनंदा पाटील आणि वंदना पाटील हे दाम्पत्य कामानिमित्त दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने येत होतं। याच दरम्यान कोल्हापूरहून बांबवडेच्या दिशेनं एक डंपर भरधाव वेगानं चालला होता। पडवळवाडी इथं या डंपरनं दुचाकीवरील आनंद आणि वंदना पाटील या दाम्पत्याला जोराची धडक दिली। या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या वंदना पाटील या रस्त्यावर आपटून गंभीर जखमी झाल्या। तिथंच त्यांचा मृत्यू झाला, तर आनंदराव पाटील जखमी झाले। ही घटना आज सकाळी घडली। घटनेनंतर डंपर चालकानं वाहनासह पलायन केलं। स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती करवीर पोलिसांना दिली। दरम्यान घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती। काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती। करवीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आबा जाधव आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रथम रुग्णवाहिकेतून जखमी आनंदा पाटील आणि मृत वंदना पाटील यांना CPR-मध्ये दाखल केलं। दरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास करून संबंधित डंपर चालकाला अटक करण्याच्या सूचना दिल्या।